नमस्कार भावांनो बहिणींनो, चहा पाणी झाली का तुमची? आता आमची चहा पाणी झाली, नाश्ता पाणी झालाय, स्वयंपाक झालाय. आज दाजी थोडी उशिराच आलती, त्यानं खमणचा याचा नाश्ता केलाय. आणि पाण्यावाले दादा लवकर आले नव्हते, तर मग भैयानं पण पोळ्या राहिल्या होत्या. तर मग पोळ्या राहिल्या तर भैयाला पण भूक लागली, म्हणे मम्मी भूक लागली. रात्रीची पोळी होती खमण आणि तेच खाल्ले त्यानं. आता मुंगाची डाळ बनवली थोडीशी आणि वांगे घे म्हणे दाजी, तर त्याला खायचे काटाळ वांगे. तर मग काटाळ वांगे नव्हते, मग मी म्हणलं ते वांगे नाही, तर म्हणे राहू दे मी घेऊन येईन म्हणे. म्हणलं मग या घेऊन. आता तुमच्या ताईला आराम करायचा आहे, तब्येत बरी नाही राहिली मी. आता दाजीला मग आई म्हणू लागली इकडचे दवाखाने बराबर नाहीत म्हणे ताई, लवकर बरं नाही वाटत, हे डोळे सुचतेत गोळ्या औषधीनं. स्वयंपाक केलाय म्हणलं आता लवकर का, म्हणजे तरी 12 वाजलेत आज. म्हणजे पाण्याची वाट पाहू लागली, मी लई वाट पाहू लागली पाण्याची. आत्ता येईन मग येईन, हे घरी आले मग नाश्ता करायला. काय नाश्ता बनवलाय म्हणलं, पाणीच नाही नाश्ता बनवायला. मग तिकूनच गोड खमण घेऊन आले ते. लवकर लांबचे फेरे असले मग लवकर जाते. आता भैयाचा चाललाय आराम. आता काय माहिती कधी जेवण करतोय. कालचे कपडे तर एवढे होते, लाईट नव्हती तर लयच कपडे धुवावं लागलेत. लगे सुकले नाही, एकावर एक टाकले. अर्जंट होते भैयाचे आपले शाळेचे कपडे. आता उद्या तर रविवारचे, आता काय नाही, उद्या भैयाला सुट्टी आहे. तर रविवारचं मग विचारे घर साफ करायला. काय माहिती दाजी काय म्हणतात, म्हणून बरं नाही तर करू नको. पण लय घरात धूळ झाली आता. आज तुमच्या दाजीला काय मुंगाची डाळ आवडत नाही, मुंगात डाळ बनवून म्हणे. अरे अरे, ते मुंगाची डाळ नाही आवडत. भाजीपाला आणू का म्हणे, तर दारावर पण भाजीपाला येतोय. 3 दिवस भाजीपाला भैयाला आवडती. फुलगोबी तर दर दिवस, पण फुलगोबीच नाही खा वाटत. आणि जांभळे वांगे तर तुमच्या दाजीला आवडत नाही. मग म्हणलं जाऊ दे आता, तिकडं टोपलं भर भांडे होते, भांडे गिंडे घासले. आणि म्हणलं हिडो काढावा आता निवांत झाल्यावर, मग फोन हातात धरू वाटतोय. काल काय केलं होतं, काल तसंच झालं. काल उठलेच नाही, 8 वाजता उठले. मग सगळे कामं राहिले, सगळेचे कामं झालते. तुमच्या ताईचेच कामं राहिले होते. 4:30 वाजता लाईट आली. भैया म्हणे मम्मी लाईट आली. उठले आणि पटपट लगे कामं आवरले. 6 वाजले लगे कामं करता करता. घरातले कामं आवरले ना, मग तेव्हाच माणसाला वाटते बापा आता चला. नाही तर काल मग कपडे धुवायचा विचार नव्हता, पण म्हणलं नको, म्हणलं लय होईन. मग शिटीनं लय जागा नसती कपडे वाळू घालायला. गावाकडे कसं लय जागा असते, आणि आपल्या गावाकडे काहीच घेणं देणं नसते, लाईट असो नसो. आपल्या इकडं हापशी राहते, हे राहते बोरिंग, म्हणजे त्या बोरची गरजच नसते. हापशीहून पाणी आण. घरी तर आपल्या टाक्या भरेलच असते, एवढं पाण्याचं टेन्शन नसते. शिटीनं भरून नाही ठेवावं लागत. पण काल काहीतरी कामं चालू होते, मग म्हणलं बापा चला पटपट आवरून घ्यावं. काल तर लयच टेन्शन आलं. काल घरात करमत नव्हतं. आणि आपल्या गावाकडे कसं आहे, आपण बाहेर निघतो, आपले मोठ्याले जागा राहतात, मस्त निवांत बाहेर बसतो. आणि माझ्या बाबाच्या घरी तर एवढं करमतंय दणदण, म्हणजे माझ्या भावायचे लहान लेकरं दणदण राहते. कधी टाइम जातोय तर माहीत राहत नाही लगेच. लय मोठा परिवार आहे, तर मग लवकर टाइम जातोय गावाकडं. आणि बिमार असलं म्हणजे आपली आई असते आपल्याला हे करायला, उठताई म्हणून काहीतरी खाई. तर समजा दाजी भैया म्हणतोय, पण मग गावाकडे कसं आहे, काम नाही करावं लागत बिमार असल्यावर. मग आई असल्यावर तर मग आईच करते सगळं. आता तर आई म्हणली असती नाही ताई तू आराम कर, म्हणजे भैयाला पण आपण चांगलं नाही वाटत. मला त्याला शाळेत जावं लागते त्याच्या माथं. तरी रात्री भैया म्हणे मम्मी मी करतो स्वयंपाक. म्हणलं नको, म्हणजे त्याला का थोड्या एवढ्या भाज्या येतात लेकराच्या जातीला, भेव वाटते की आज जवळ जळालं काही. आणि तो लाजतोय तर मग खिडकी गिडकी बंद करून स्वयंपाक करतोय. तर नको म्हणलं. सिलेंडरवाला म्हणे कधी पण म्हणे खिडकी उघडी करा आणि इथं म्हणे तुम्ही टेबल बनवून घ्या म्हणे. सर्व्हिशनवाले नाही आहेत का ते,
तर ते बाटला नव्हता लागू लागला तर दाजीनं फोन करून मग बोलवून घेतलं होतं. टेबल बनवून घ्या. तर आता दाजी हो म्हणायला लागली, काय माहिती कधी. ते पण ते माणूस म्हणलाय टेबल बनवून घ्या, तवा हो म्हणायला लागलेत ते. इथं या घरात स्वयंपाकाला नाही तर मग मी म्हणलं मापून न्या म्हणलं, सगळं असं पोळ्या गिळ्या करता आल्या पाहिजे म्हणलं, मस्त चुला बसला पाहिजे म्हणलं, एवढा बनवून घ्या म्हणलं. बरं म्हणलेत, आता काय माहिती कधी आणतेत. तर दाजीला सांगितले म्हणलं इकडं मी म्हणजे लग्न झाल्यापासून इकडंच हे राहिलं, पण आता मला इकडचं वातावरण सूट होत नाही. माझ्या पायात आग होती, पायात आग होईल, चप्पल घालूनच राहावं लागते घरात. तब्येत पण बरी नाही राहत, सारखं दुखतच राहतं इथं. आणि गावाकडं काहीच दुखत नाही. मी मातीत चालते गावाकडं. मला आईलाही बोलती पायात चप्पल घालता येईल, पायात चप्पल घाल, पण मी गावाकडं चप्पल पण पायात घालत नाही तरी माझी पायाची आग होत नाही. इकडे आहे ना गावाकडं माझे पाय पण दुखत नाही, आणि इकडं लय दवाखाना करावा लागतोय पायाचा, सारखे लगे माझे पाय दुखत राहतात. मग त्याच्यामुळं मग मन नाही लागत इकडं. लय पाया म्हणजे तकलीफ काही ना काही चालूच राहते, पाय दुख, हे दुख, ते दुख, ते दुख. दाजीला पण सुरतचं वातावरण सूट व्हाय ना. दाजीचं तर तुमच्या जन्मही काढचा आहे, पण त्याची तब्येत बरी नाही राहत इकडं आता. तर ते म्हणतात खरंच मै तब्येत बरी नाही राही ना, काय माहीत म्हणे वातावरण, म्हणजे त्याला पण इकडचं वातावरण सूट व्हाय ना. आता लग्न झालं म्हणजे त्याचं तर जन्मच इकडचा आहे. मी तरी लग्न झाल्यापासून इकडं सुरतला आले त्याच्यासोबत, पण त्याला पण सूट व्हाय ना. दाजीला गावाकडं राहू वाटतंय, पण शेतातले कामं येत नाहीत त्याला. त्याच्यामुळं मग ते होत नाही, म्हणजे कामं तर करतील पण नाही होत त्याला एवढे शेतीतले कामं. त्याच्यामुळं काल भैया म्हणे मम्मी एवढ्या उशिरा कशाला व्हिडिओ टाकते. तर टाकला तर सगळ्या भावा बहिणीनं छान छान कमेंटी केल्या. जास्त करून भाऊ बहिणी मस्त कमेंटी करते छान छान. भैया म्हणलं भैया आता मी बिमार होते तर अधूनमधून मग एवढं बुडतच राहिलेत म्हणलं, टाकू दे म्हणलं, मला आळस आणून देऊ नको. तवा मग भैया म्हणे बरं मम्मी लय आळस आणून देतोय. आणि त्याला काय म्हणून नाही, लाईट गेली ना तर चार्जिंग पण नव्हती फोनात, आणि रेंज पण पकडत नाही लाईट नसल्यावर. दाजी तर 2-2, 3-3 दिवस टाकणं होत नाही दाजीच्या चॅनलमध्ये एवढं. त्याला मस्त आहे, मला सोबत घ्यायचं आणि हेडो काढायचं म्हणजे त्याला बोलायचं टेन्शनच नसतंय. मी तर चॅनल चालवते तर किती आल्लं की ईशावर मग दर दिवस बोलते तुमच्या संग, गप्पा करते, असं करते मी. स्वयंपाकाच्या टायमाला माणूस हेडो काढन तवा तर आपल्याला घाईच राहते. कधी मग रेसिपी टाकणं होत नाही, काहीच टाकणं होत नाही, म्हणजे सकाळची घाईच राहते. म्हणजे भैया पण लय लवकर शाळेत जातोय, दाजीला तुमच्या लवकर जावं लागतंय. छकू दिदी होती तवा लय भारी होतं फोन धरायला, लय धर म्हणलं अधूनमधून धरायची. ती पण 10-11 वाजा लोक झोपेलच राहायची, सकाळची उठत नव्हती लवकर. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.